नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बरेच दिवसानंतर मी रेसिपीच्या व्हिडिओ टाकते, कारण दिवाळीमध्ये फराळाच्या ऑर्डर्स असल्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही. तर आजपासून मी आठवड्यातून 3दा रेसिपीच्या व्हिडिओ टाकणार आहे. तर आज आपण बटाट्याची सुकी भाजी कशी करायची ती बघणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी साहित्य बघून घेऊया. इथे मी 4 बटाटे घेतले आहेत आणि ते मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता आपण ह्या बटाट्यांसाठी लागणारे मसाले बघूया. तर कोथिंबीर, हळद, धना-जिरा पावडर, लाल तिखट, मीठ आणि आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. तर आपण हे बटाटे आहेत हे कापून घेऊया. तर हे बटाटे मी सालीसकट कापणार आहे. तुम्हाला साल नको असेल तर तुम्ही बटाटे सोलून ह्याची कापं करू शकता. पण बटाट्याची ही भाजी आहे ही सालीसकट खूप छान चवीला लागते. तर इथे मी हे बघा असे मी बटाटे कापून घेतलेले आहेत. तुम्हाला जाड कापायचे असतील तर तुम्ही थोडे जाड कापू शकता. आता आपण हे बटाटे कापलेले आहेत हे आता आपण पाण्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे दुसरे बटाटे कापताना हे बटाटे काळे पडणार नाहीत. तसे मी सर्व बटाटे इथे कापून घेतले आहेत आणि हे आता आपण पाण्यातून बाहेर काढूया. आणि यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत. तर हे मी सर्व बटाटे बाहेर काढले. आता यामध्ये मी मसाले घालते. पहिल्यांदा मी हळद घालते, लाल तिखट, धना-जिरा पावडर, आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालूया. आणि हे आपण सर्व मसाले बटाट्यांच्या कापांना चांगले लावून घेऊया. सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिन बनवायचा असतो किंवा भाजीसाठी जर काही नसेल तर ही पटकन भाजी 5 मिनिटांमध्ये बनून तयार होते. ही चटपटीत भाजी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत नक्की आवडीने खातील. तर इथे आता सर्व मसाले लावून झाले आहेत. तर मी इथे एक भाकरीचा तवा घेतलेला आहे. यावरती मी आता तेल घालते. तेल चांगले गरम झाल्यानंतर यावरती आपण हे बटाट्याची कापं आहेत ती घालणार आहोत. तर मी सर्व बटाट्याची कापं आहेत ती घालते. आता आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊया. आणि यावरती मी 5 मिनिटं झाकण ठेवणार आहे आणि ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. आणि ही आता भाजी मी 2 मिनिटांनी परत चेक करते, नाहीतर ही भाजी खाली लागली जाईल. तर ही भाजी आपण वाफेवरती शिजवून घ्यायची आहे आणि ही 5 मिनिटांमध्ये भाजी छान अशी शिजली जाते. आता मी यावरती परत झाकण ठेवते आणि ही भाजी परत मी वाफवून घेणार आहे. तर मी आता झाकण ठेवते. तर आता इथे 3 मिनिटं झाली आहेत आणि ही बघा इथे ही भाजी तयार आहे. बघा इथे कलरही किती सुंदर असा आलेला आहे आणि ही भाजी खायला खूप चविष्ट लागते आणि ही लहान मुलं ही भाजी आवडीने खातील. तर इथे मी आता भाजीचा गॅस आहे तो बंद करून घेते आणि ही भाजी आता आपण सर्व करून घेणार आहोत. तर मी एका प्लेटमध्ये ही भाजी काढते. तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता. आता आपण ह्या भाजीवरती कोथिंबीर घालूया आणि आता ही भाजी तयार आहे. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि अशाच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.